आज आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा फेब्रुवारी 2025चा मराठी या विषयाचा पेपराचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला त्याबद्दल पेपरमध्ये मराठी या विषयाला किती गुण असतात, किती प्रश्न असतात याबद्दल सगळी माहिती असणारच आहे. तरी पण मी पुन्हा एकदा सांगते, एकूण 25 प्रश्न असतात आणि प्रत्येकी 2 गुण असतात. त्यामुळे 50 मार्काचा मराठीचा पेपर असतो. मराठी बरोबर म्हणजे भाषा बरोबर गणित हा विषयाचा पेपर सुद्धा असतो. तर आपण जेवढा कमीत कमी वेळ भाषा या विषयासाठी देऊ, तेवढा जास्त वेळ आपल्याला गणित पेपर सोडवण्यासाठी मिळेल. तर तुम्ही त्या पद्धतीने पटापट वाचून प्रश्नांची उत्तरं निवडायची आहेत आणि त्याला व्यवस्थित गोल करायचं. आता बघा पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. प्रश्न आहे शरण जाणे. शरण जाणे याचा अर्थ काय? तर आपल्याला माहिती आहे नाकी नऊ येणे किंवा नाक ठेचणे, नाक उडवणे हे तर येणार नाही. तर काय येणार? नाक घासणे. नाक घासणे म्हणजे शरण जाणे. आता नाकी नऊ येणे म्हणजे काय येतं? तर हैराण होणे. नाक ठेचणे म्हणजे काय येतं? तर जिरवणे, एखाद्याची खोड मोडणे. नाक उडवणे म्हणजे तोरा मिरवणे किंवा घमेंड दाखवणे. तर ह्याचा खरा जो पर्याय जो आहे, बरोबर पर्याय आहे, तो आहे नाक घासणे. त्यामुळे याला उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. आता पुढे बघा दुसरं, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा. तर या ग, वन, ज, त, र यापासून कुठला शब्द तयार होतो? तर गरजवंत. आणि त्याने आपल्याला शेवटचं अक्षर सांगितलं, तर शेवटचं अक्षर येतं त. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. आता बघा पुढचा तिसरा प्रश्न. कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचं यश. तर यामध्ये जो अधोरेखित केलेला जो शब्द आहे, त्याचा समानार्थी शब्द आपल्याला या 4 पर्यायातून निवडायचा आहे. तर पहिला आहे अनुभव, दुसरा आहे अभिव्यक्ती, तिसरा आहे अवधान आणि चौथा आहे अनुकरण. तर अनुकरण म्हणजे काय? तर नक्कल करणे. नंतर अवधान म्हणजे काय? तर भान किंवा लक्ष देणे. अभिव्यक्ती म्हणजे प्रकट करणे, एखादी गोष्ट प्रकट करून दाखवणे. तर अनुभव याचा अर्थ आहे प्रत्यक्ष ज्ञान किंवा त्याचा अर्थ येतो प्रचिती. म्हणजे प्रचिती म्हणजे इथे जो अर्थ अपेक्षित आहे तो आहे अनुभव. त्यामुळे त्याचा समानार्थी शब्द येणार पर्याय क्रमांक 1. आता बघा पुढचा प्रश्न, खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील. तर एक एक पर्याय आपण इथे वापरून बघायचा. आता बघा पहिलं काय येतं? आपस, नंतर आमती. तर इथेच आपल्याला कळते हे काहीतरी चुकीचं येते. दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय काय येतो? आरास, नंतर आपती, नंतर आसन आणि आचब हे पण चुकीचं येते. तिसरा बघा आरास, आरती, आसन आणि आरंभ. तर हे बरोबर येते. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 3. आता पुढे बघा, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली? तर आता हे असे 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक कवितेतल्या ओळी असतात आणि कवी ओळखायला सांगतात किंवा धड्याचे नाव आणि त्याचे लेखक. तर त्यासाठी तुम्हाला ते व्यवस्थित पाठ असले पाहिजेत नावं. तर काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा ही ओवीची रचना कोणी केलेली आहे? तर संत शेख महम्मद. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2. आता बघा पुढे 5 शब्द दिलेले आहेत आणि त्यांना आपल्याला काय करायचंय? वर्णानुक्रमे लावायचे. उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरणं आणि उत्तेजन. तर त्या वर्णानुक्रमे लावून त्यातला मध्यभागी येणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर यामध्ये ह्याला जर आपण वर्णानुक्रमे लावलं, तर तो क्रम कसा येतो? पहिलं येतं उतार, मग दुसरं येतं उतरणं, तिसरा शब्द येतो उत्कृष्ट, चौथा शब्द येतो उत्तेजन आणि 5वा येतो उत्तम. तर यामध्ये मधोमध येणारा शब्द कुठला आहे? तर उत्कृष्ट. त्यामुळे याचा बरोबर पर्याय क्रमांक येणार 3. 7वा प्रश्न बघा, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा. अलंकारिक शब्द म्हणजे काय असतं? तर आपण तो अलंकारिक अर्थाने वापरलेला शब्द असतो. त्याला आपण अलंकारिक शब्द म्हणतो. तर इथे जर बघितलं तर या पर्यायामध्ये बहिणाबाई, कंसमामा, अहिल्याबाई आणि नारद मुनी असे 4 पर्याय आहेत. तर नारद मुनी म्हणजे काय? तर नारद मुनी म्हणजे कळलाव्या नारद असं आपण म्हणतो.
मग त्याच अर्थाने आपण एखाद्याला जेव्हा तो शब्द उच्चारतो, तेव्हा तो अलंकारिक शब्द होतो. त्यामुळे नारदमुनी हा अलंकारिक शब्द आहे. अहिल्याबाई त्या एक आदर्श होत्या. त्यामुळे हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे. कंसमामा म्हणजे तो क्रूर होता, निर्दयी होता. त्यामुळे त्याच अर्थाने तो शब्द वापरला जातो. त्यामुळे हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे. तर बहिणाबाई हे काय आहे? तर बहिणाबाई हे केवळ एक कवयित्रीचे नाव आहे. त्यामुळे हा अलंकारिक शब्द नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 1. आता 8वा प्रश्न बघा. खालील दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. पर्याय आहेत भाकड कथा, हृदयद्रावक, बिनबोभाट आणि दंतकथा. आता भाकड कथा म्हणजे काय? तर काल्पनिक कथा. त्याला काल्पनिक कथा म्हणतात. हृदयद्रावक म्हणजे खूप दुःख देणाऱ्या. बिनबोभाट म्हणजे कोणालाही कळू न देता. तर दंतकथा म्हणजे काय? तर एका एकाकडून दुसऱ्याकडे अशा चालत आलेल्या म्हणजेच तोंडातोंडी आलेल्या गोष्टी. त्यामुळे अचूक पर्याय येणार पर्याय क्रमांक 4. 9वा प्रश्न आहे प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा. घोड्याचा तबेला, हत्तीचा पिलखाना, सिंहाची जाळी आणि पोपटाची ढोली. यातला पहिला, दुसरा आणि चौथा हे अचूक आहेत, बरोबर आहेत. तर चुकीचं काय आहे? सिंहाची जाळी हे चुकीचं आहे. खरं काय आहे तर सिंहाची गुहा. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 3. खालील दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. वेब, आंतरजाळ, त्यानंतर युजर वापरकर्ता, डिस्क तबकडी आणि 3D म्हणजे त्रिमिती. यातला दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे. तर वेब आंतरजाळ हे चुकीचा पर्याय आहे. वेब म्हणजे काय तर जाळं. आता या इथे 11 ते 13 या प्रश्नासाठी काय दिलेलं आहे? एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावरून प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. सौंदर्य तर विविध प्रकारचे असते. काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींची वस्त्रे सुंदर असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. वस्त्रे व मूल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात. शरीर शृंगारणे हे सोपे असते. त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते. ज्यांना खरे दागिने मिळतात, ते खऱ्या दागिन्यांनी देह शृंगारतात. स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देह शृंगारता येतो. अनेक लोक मिळेल त्या साधनांचा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात. देह सजवला की आपण सुंदर झालो अशी त्यांची कल्पना असते. आता हा जो उतारा आहे त्या उतारामध्ये सौंदर्य आणि ते सौंदर्य कशा-कशामुळे मिळू शकतं? बाह्य सौंदर्य याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. तर आता याचे आपण प्रश्न बघा यावर आधारित. पहिला प्रश्न आहे, माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? आता याच्यामध्ये पर्याय बघा काय-काय आहेत. उंची वस्त्राने, विचाराने, मूल्यवान दागिन्यांनी आणि दिखाऊ दागिन्यांनी. तर इथे जर तुम्ही बघितलं, तर उंची वस्त्राने किंवा मूल्यवान दागिन्यांनी किंवा दिखाऊ दागिन्यांनी आपण जर या उत्तरामध्ये बघितलं, तर या सगळ्याने त्याचं बाह्य सौंदर्य वाढतं. पण विचारांनी बाह्य सौंदर्य वाढत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 2. 12वा प्रश्न आहे, वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? विसंगत म्हणजे काय? तर त्याला ते त्या प्रकारचं नाहीये किंवा तशा प्रकारचं विधान वरच्या उतार्यात आलेलं नाही. शरीर सोंगरण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. त्यानंतर दुसरं आहे खऱ्या दागिन्यांनी देह सुंदर करता येतो. नंतर काया सजवली की आपण देखणे दिसतो आणि सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते. आता इथे बघा शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. इथे आपण जर बघितलं, इथे बघा काय आहे, तिसरी जर ओळ बघितली तर शरीर शृंगारणे हे सोपे असते. त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे हे इथे काय आहे, विसंगत आहे. म्हणजे इथे जे म्हटलेले आहे की परिश्रम करावे लागतात आणि त्या उतार्यामध्ये म्हटले आहे की परिश्रम करावे लागत नाही. त्यामुळे पहिलाच जो पर्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. 13वा प्रश्न बघा. मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतारात आलेला आहे? तर हे अतिशय सोपं आहे बघा. अलंकृत करणे, कल्पना करणे, शृंगार करणे आणि परिश्रम करणे. मेहनत करणे म्हणजे काय? तर परिश्रम करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 4. आता पुढे काय दिलेलं आहे? पुढे
कवि कवितेच्या ओळी आहेत आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर ती काळजीपूर्वक आपल्याला वाचायची. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळ गंध. आठवण कुठे लपलेली असते? तर बघा, चैत्र पालवीत, हृदयाच्या कप्प्यात, सागराच्या निळाईत आणि वसंतातल्या मोहरात. तर इथे बघा, आपण जर बघितलं तर चौथ्या ओळीमध्ये दिलेलं आहे बघा, वसंतातल्या गुलमोहरात. हे काय आहे? इथे गुलमोहर म्हटलेलं आहे आणि इथे काय म्हटलेले आहे? वसंतातल्या मोहरात. हे दोन्ही वेगळी विधान आहे. त्यामुळे इथे लपलेली नसते म्हटलेलं आहे, तर ते वसंतातल्या मोहरात. ती लपलेली कुठे असते? तर वसंतातल्या गुलमोहरात. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 4. 15वा बघा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? पर्याय आहे तन्मय, उथळ, विसर आणि सरिता. तर बघा, कवितेत आला आहे असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये तन्मयचा अर्थ काय होतो? तर तल्लीन होणं किंवा मग्न होणं. उथळ म्हणजे कमी खोल. विसर म्हणजे विसरणे आणि सरिता म्हणजे नदी. तर यामध्ये ते जर आपण बघितलं तर श्वास आपला मंद धुंद, धुंद हा शब्द आलेला आहे. धुंद म्हणजेच काय? तर धुंद म्हणजे भान हरपणे किंवा त्यामध्ये एकाग्र होणे, त्यामध्ये मिसळून जाणे. तोच तन्मय हा शब्दाचा जो अर्थ आहे तोच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हा फक्त इथे शब्द आलेला आहे या अर्थाचा. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 1. 16वा प्रश्न बघा, आठवणींचा बकुळगंध असे का म्हटलेले आहे? त्याला पर्याय आहे खूप आठवणी असतात, त्या वारंवार विसरतात, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात आणि त्यांच्यामुळे श्वास मंदावतो. आता बकुळगंध म्हणजे काय? तर बकुळची फुलं कशी असतात, ती जेवढी सुकल्यानंतर सुद्धा काय होतं, त्यामधून सुगंध आपल्याला येतो. म्हणजे बराच काळ आपल्याला सुगंध त्याचा मिळू शकतो. म्हणून या अर्थाचा अर्थ काय येणार या शब्दाचा? त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 2. पुढचा प्रश्न बघा, खालील दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया दर्शवणारा शब्द. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. तर यामध्ये बघा, उठविसी पहिलाच शब्द त्यांनी म्हटलेला आहे. उठवसी म्हणजे काय? तर उठवणे. तर ह्या शब्दाचा जर ह्या ओळीचा अर्थ जर आपण बघितला तर माझा जिवलग मित्र मला गाणे गाऊन उठवितो. म्हणजे उठविसीचा अर्थ आहे उठवणे आणि आपल्या मराठीमध्ये क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. त्यामुळे इथे क्रियापद कुठलं येणार? उठविसी. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 1. तर बघा, खालील दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. तर बघा, पोळी दिलेली आहे. पोळी काय येतं? ती पोळी. थाळी, ती थाळी. माळी, तो माळी आणि चाळी, ती चाळी. त्यामुळे हे तिन्ही स्त्रीलिंगी आहेत. पुल्लिंगी काय येणार? माळी. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 3. पुढे बघा, खालील दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. वचन प्रकार म्हणजे एक वचन, अनेक वचन. आता बघा, लिंबू, एक लिंबू, अनेक लिंबे. एक संत्र, अनेक संत्रे. एक मूल, अनेक मुले आणि एक देव, अनेक देव. म्हणजे इथे एक वचन पण देव येतं आणि अनेक वचन पण देवच येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार 4. आता बघा, पुढे खालील दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. उद्देश्य भाग म्हणजे काय? तर जे वाक्य जे आहे ते कोणाबद्दल आलेलं आहे त्याला आपण उद्देश म्हणतो. तर ज्याच्याबद्दल वाक्य आलेले आहे, ज्याच्याबद्दल वाक्य बोललेले आहे ते उद्देश्य असतात. तर इथे काय दिलंय बघा, खो-खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. आता यामध्ये कोणाबद्दल वाक्य आलं आहे? तर खो-खोच्या आजच्या सामन्यामध्ये कोण चांगला खेळला? कोण हा प्रश्न विचारल्यावर काय येतं? मानसीचा धाकटा मुलगा. तर ते आहे उद्देश्य. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 2.
पुढे बघा, पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. तर अशुद्ध शब्दाबद्दल बघितलं, प्रशिक्षक हा बरोबर आहे. क्रीडा महोत्सव हा जो शब्द आहे हा अशुद्ध आहे, कारण इथे जे क क क साठी जी वेलांटी दिलेली आहे पहिली, ती पहिली न येता काय आली पाहिजे, दुसरी वेलांटी आली पाहिजे. नंतरचा बघा दुसरा शब्द आहे निरीक्षण. यामध्ये र ला पहिली वेलांटी दिली आहे, ती चुकीची आहे, दुसरी वेलांटी पाहिजे. वाहतूक बरोबर आहे. दूरचित्रवाणीमध्ये जो द चा जो उकार आहे तो ऱ्हस्व नसायला हवा, तो हवा दीर्घ. त्यानंतर मानव निर्मित, यामध्ये बघा म ला मी वर जी वेलांटी आहे ती दुसरी आहे, ती पहिली असायला हवी. त्यामुळे हा देखील चुकीचा शब्द आहे. त्यानंतर आहे शीर्षक आणि शेवटचा आहे ग्रामगीता. ग्रामगीतामध्ये सुद्धा गीता जी आहे ती दुसरी वेलांटी हवी. त्यामुळे हा सुद्धा चुकीचा शब्द आहे. त्यामुळे एकूण किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा. आता 22 ते 24 साठी आपल्याला काय दिलेलं आहे? हे प्रश्न दिलेले आहेत. आता इथे वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. तर इथे जर तुम्हाला जर पहिल्या प्रश्नामध्ये काही अडचण वाटत असेल, तर 22 ते 24 जे आहेत प्रश्न ते आधी वाचून घ्या आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरं लिहा. योग्य निवडा. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत डॅश आले होते. आता यामध्ये जत्रेसाठी हे चारही जे लोक आहेत ती येऊ शकतात. त्यामुळे पर्याय आपल्याला कठीण वाटत असेल तर आपण पुढचं वाचूया. त्यांचे डॅश पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी केली होती. आता इथे पहिल्याचं जे उत्तर येईल त्यावरून हे दुसऱ्याचं उत्तर असणार आहे. तर आपण पुढचा प्रश्न वाचूया. 24वा. प्रत्येकाची पिळदार डॅश प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. आता पिळदार काय असणार? शैली तर असू शकत नाही, काही कला असू शकत नाही, कविता असू शकत नाही. तर पिळदार काय येणार? शरीर यष्टी. आता मग आपल्याला हा उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला 22 आणि 23चं सुद्धा उत्तर सहज मिळू शकेल. आता शरीर यष्टी पिळदार आहे म्हणजे ते कोण असणार आहेत? मल्ल. त्यामुळे 22व्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4. आणि मल्ल काय करणार? ते काय, त्यांचं काय बघण्यासाठी लोक गर्दी करणार? तर त्यांचं नृत्य तर येऊ शकत नाही, सादरीकरण येऊ शकत नाही, कलाविष्कार येऊ शकत नाही. तर उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3 द्वंद्व. झालं? आता शेवटचा प्रश्न आहे. खालील दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला उलटे सुलटे शब्द दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला ती म्हण आधी ओळखायची. बघा काय आहे? खाव्या अंधिली धार. तर ह्याला आपण व्यवस्थित मांडलं तर ती म्हण तयार होते, दिव्याखाली अंधार. त्याचा अर्थ काय येतो? दिव्याखाली अंधार म्हणजे जी मोठी माणसं असतात ती देखील काय करतात? चूक करू शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा दोष आढळू शकतात. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार 3. मोठ्या माणसात देखील दोष आढळतात. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपण मराठी विषयाचे 25च्या 25 प्रश्न सोडवलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन अधिकाधिक व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या या एज्युटेक या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.